विकासाची भाषा आणि टक्केवारीची आशा या संकल्पनेतून पंढरपूरमध्ये अनेक विकास कामे झाली. मात्र यातून जनतेला आणि भाविकांना हिताचे काही झाल्याचं दिसत नाही. नमामि चंद्रभागेची घोषणा ही नदीच्या गाळात अडकली. निकृष्ट घाटजोड प्रकल्प जीव घेणा ठरला आहे, तर जलशुद्धीकरण प्रकल्प हा नुसताच पाण्यावर तरंगताना दिसतोय. तर भाविकांच्या स्नानासाठी उभारलेल्या बंधाऱ्याचे दरवाजे मात्र अधिकारी आणि वाळू माफीच्या संगनमताने बाहेर काढले जात आहेत. नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज. तर दर्शको, हे कडवं आहे मात्र सत्य आहे. आता 40 वर्षाचा विकास झाला, मात्र अजूनही यश प्राप्ती झाल्याचं दिसून येत नाही. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून पंढरपूरच्या विकासासाठी अनेक नेते अनेक मंत्री झटताना आपण पाहतोय. मात्र हे फक्त फोटो सेशनसाठी होतंय का असं देखील बोललं जातंय. खरं तर पंढरपूरचा मागील 40 वर्षाचा इतिहास पाहिला तर पंढरपूरमध्ये फक्त कोण शिला उभा करायची, विकास करायचा, काही दगडं उभा करायची, काही कॉन्क्रीट उभा करायचं आणि बिलं उचलायचा प्रकार आपण पाहतोय. मात्र या विकासातून अजूनही काही प्राप्त झाल्याचं दिसून येत नाही. आपण सुरुवातीला चर्चा करूया नमामि चंद्रभागा. जर नमामि चंद्रभागा पाहिलं तर नमामि चंद्रभागेची घोषणा मागील अनेक वर्षापूर्वी झाली. मात्र याच चंद्रभागा नदीमध्ये अनेक उद्योग कारखाने उभे आहेत आणि त्या उद्योग कारखान्यांची मळी, घाण, विषारी द्रव्य ही सोडली जातात. त्यामुळं चंद्रभागा आता विषारी बनली आहे. त्यामुळे भाविकांचे पाप धुणारी चंद्रभागा आता विषारी बनली आहे. त्यामुळं भाविकांचे पाप कसे धुणार अशी देखील चर्चा आहे. त्यानंतर येतोय या महाराष्ट्राच्या राज्य सरकारने मागील काही वर्षापूर्वी घाटजोड प्रकल्पाची घोषणा करून त्याच्या कामाला देखील सुरुवात केली. मात्र या सरकारने म्हणजेच भाजप सरकारने या घाटजोड प्रकल्पाचा बांधकाम हे फक्त दगडात केलं. मात्र हे जर बांधकाम कॉन्क्रीटमध्ये केलं असतं तर हा घाटजोड प्रकल्प लवकर पूर्ण होऊन भाविकांच्या सेवेत मिळाला असता. मात्र अशा मोठी आणि दगडाचं बांधकाम सुरू केलं. आता सध्याच्या परिस्थितीला दगडाचे कारागीर, दगडाचे गवंडी अस्तित्वात नाहीत. त्याचा बनणारा चुना हा आता बनवू शकत नाहीत हे माहीत असताना देखील संबंधित बांधकाम विभाग आणि मंत्रिमंडळाने याला मान्यता दिली. त्यामुळे हा घाट प्रकल्प पूर्ण होता होता काही भाविकांच्या आणि काही स्थानिक लोकांच्या अंगावर ढासळला आणि यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे ते काम मागील अनेक वर्षापासून बंद आहे. यानंतर नंबर येतो मागील काही दिवसांपूर्वीच पंढरपूरची चंद्रभागा स्वच्छ करायचं अभियान सुरू केलं आणि हा कागदोपत्री असलेली योजना वास्तविकतेमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला आणि काही यांत्रिक सामुग्री सध्या पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पाण्यावर तरंगताना दिसते. जेव्हा नदीला पाणी येतं तेव्हाच हे यंत्रणा तरंगते आणि त्यावेळेस वास्तविकतेमध्ये कोणतीही अस्वच्छता, घाण, शेवाळ, जलपर्णी दिसून येत नसते, वाहून जाते. मात्र ही यंत्रणा रोज मेंटेनन्स करावं लागते, रोज त्याच्यावर खर्च करावा लागतो आणि ज्यावेळेस पाणी कमी होतं, ज्यावेळेस खऱ्या अर्थाने भाविकांना पाण्याची, स्नानाची गरज असते, त्यावेळेस चंद्रभागा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळे, मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य हे पसरलेलं असतं. मात्र हे मशीन कोणतंही स्वच्छता त्यावेळेस करत नाही. त्यामुळे या जलशुद्धीकरण प्रकल्पाचं करायचं काय? जर ते भाविकांच्या स्नानासाठी वापरातच येत नाही तर त्याचा पैसा हा वाया गेल्याचं निश्चित दिसून येतं. मात्र ही गोष्ट माहीत असताना देखील संबंधित अधिकारी, संबंधित पंढरपूरातल्या नेत्यांनी आणि संबंधित मंत्रिमंडळाने जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आहे. मग हे अर्थपूर्ण दुर्लक्ष होतं का असं देखील बोललं जातं आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं
तर विष्णुपद बंधारा हा भाविकांच्या स्नानासाठी उभारण्यात आला आणि हा बंधारा तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केवळ 40 दिवसात उभारला. हे इतकं जलद गतीनं काम केलं की त्यांना एक भाविकांची तळमळ होती. कारण तुकाराम मुंढे हे दस्तूर खुद्द पांडुरंगाचे भक्त होते. त्यांना माहीत होतं की या पांडुरंगाला येणाऱ्या भाविकांना चंद्रभागेचं स्नान मिळावं. मात्र हे आता हा उद्देश सफल होताना दिसत नाही. कारण या बंधाऱ्याचे दरवाजे संबंधित वाळू माफिया संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून या बंधाऱ्याचे दरवाजे काढून फेकून दिलेले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्याला पाणीच उभारत नाही. मग या बंधाऱ्याचं करायचं काय? मात्र या सगळ्या गोष्टी संबंधित पंढरपुरातल्या स्थानिक नेत्यांना माहीत आहे, तरीही दुर्लक्ष केलं जातं. मग हे दुर्लक्ष अधिकारी, नेते आणि संबंधित वाळू माफिया हे अर्थपूर्ण प्रकारातून होतंय का, असं देखील सध्या चर्चा सुरू आहे. हा आपण झाला सगळ्याचा विकास, सगळ्यांच्या टक्केवारी, सगळ्यांच्या घोषणा. मात्र यातून पंढरपूरला आणि पंढरपूरच्या स्थानिक नागरिकांना आणि येणाऱ्या लाखो भाविकांना काय मिळालं, तर याचं उत्तर अजिबात मिळत नाही. त्यामुळं आपण असं म्हणतोय, विकासाची भाषा आणि टक्केवारीची आशा यातून निर्माण झालेल्या पंढरपुराचं विकास आज आपल्याला ढासळलेला दिसून येतोय. त्यामुळं विकासाची वल्गना करणाऱ्या नेत्यांनी ह्या गोष्टीची जाण ठेवून पंढरपूरचा विकास करण्याची गरज आहे.